पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे. आमचं ही म्हणणं आहे. पण जे म्हटले ना ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली. नाही बरोबर आहे, तुम्ही थांबा ना, घेतो ना मी निवेदन. आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत. अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करतात. माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात, शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात. आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे, शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणारं सभागृह, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून, छावा म्हणून, शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून, शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले. आणि ते भेट देऊन त्यांना सांगितलं की त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या, जेणेकरून त्यांनी घरी जाऊन खेळावं. नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक संघटनेचे लोक येऊन पक्षाच्या नेतृत्वाला भेटत असतात, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात. आमचे नेते ऐकून घेतात. आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलं, तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं, त्यांना समजूत काढली, परंतु ते जात असताना खालच्या पातळीवरती शिवा घेऊन ते जात होते. मग खालच्या पातळीवर आमच्या नेतृत्वाला आमच्या कार्यक्रमात येऊन कुणी जर शिवा देऊन जात असेल तर ते ऐकून घ्यायला आम्ही काही साधू संत नाही. कारण तुमची मागणी तुम्ही संविधानिकपणे मांडा. तुम्हाला जे काही बोलायचं, तुम्हाला आंदोलन करायचं संविधानिकपणे करा. परंतु तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्या पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल तर जशाच तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं भेटणं अपेक्षित होतं आणि ते उत्तर आज आम्ही दिलेलं आहे. तुम्ही मारहाण केली, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करणं योग्य वाटते का? शेतकऱ्याचे प्रश्न विचारले म्हणून मारहाण नाही झालेली. त्यांनी आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा दिली म्हणून मारहाण झाले. मी अजूनही सांगतो, त्याला आंदोलन करायचं आहे. त्याची जी काही मागणी असेल त्यांनी संविधानिकपणे मागावी. त्याला काय रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे संविधानिकपणे करावे. आमचा कुठेही विरोध राहणार नाही. परंतु जर इथे येऊन तुम्ही आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा देऊन जाल तर जशाच तसं उत्तर देणं अपेक्षित होतं, ते भेटलेलं. मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून, देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. मी शांतपणाने मी निंदनीय असं म्हटलं मगाशी. कारवाई करावी योग्य ती असेल. मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात. मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. सर, त्या ठिकाणी पोलीस देखील होती, कारवाई करणं अपेक्षित होतं. मी सांगितलं ना, मला माहित नाही ना, माझ्या समोर तर घडलं. असं दाखवा की मी होतो तिथे. मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करत होतो. मी या गोष्टीचा चूक घडली, त्याच्या फोनवर तुमचा संपर्क झाला, काय त्यांचा फोन आता काय? जरांगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत. शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे. कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता, कुठली वैयक्तिक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे. मला जरांगे पाटलांचं बोलणं झालं, बच्चू कडूंनी फोन केला होता, रविकांत तुपकरनी फोन केला, राजू शेट्टी साहेबांनी फोन केला. या शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत. जरांगे पाटील कदाचित उद्या मला
आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एखाद्या दिवस लातूरला पण ते भेटायला येतील. राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे. राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची, ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही. जे सूरज चव्हाण आहेत त्यांनी म्हणले आम्ही काही संत नाहीत, तुम्ही जी केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं त्यांनी. अरे संत नाही तू कोण? तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना. शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय, त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही. तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी? माझं अजितदादांना आव्हान आहे, असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल. एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केलाय आज. आणि ही शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. नाही, मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळानं करणार आहे. थोडं मला छातीला मार लागलेला आहे, पोटात त्रास होतोय, बोलायला सुद्धा त्रास होतोय. अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय, त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं.